रामकृष्ण हरी. मी तेजस्विनी जोशी. प्रहार डिजिटलमध्ये आणि कीर्तन रंग कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत रत्नागिरीतील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण कौस्तुभबुवा सरदेसाई. तर त्यांचं देखील आपण प्रहार डिजिटलमध्ये आणि कीर्तन रंग कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. नमस्कार. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे अभंगाने करूया. तर मी कौस्तुभबुवांना विनंती करते की त्यांनी एखाद्या अभंगाच्या काही ओळी सादर कराव्या. नक्कीच. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वर्णू, सद्गुरु गौरव काय वर्णू, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, ऐसा ठेवी भाव, ऐसा ठेवी खूपच छान. नुकतीच गुरुपौर्णिमा देखील साजरी झालेली आहे. तर त्याच अनुषंगाने खूप छान अभंग सादर केलात. गुरुपौर्णिमेकडे यायच्या आधी आपण थोडं तुमच्या कीर्तनाबद्दल किंवा शिक्षणाबद्दल जाणून घेऊया. तर कीर्तन क्षेत्रामध्ये किंवा कीर्तनामध्ये यावं असं कधी वाटलं? नक्कीच सांगतो. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. त्या निमित्तानं आपण ज्यांना प्रथम गुरु मानतो अशा मी माझ्या आईवडिलांना प्रथम अभिवादन करतो. माझे कीर्तनातले पहिले गुरु माझे वडील हरिभक्तपरायण महेशबुवा सरदेसाई यांना अभिवादन करतो. तसंच कीर्तनात गायनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझं गायनाचं प्राथमिक शिक्षण ज्यांच्याकडे झालं असे श्रीधर पाटणकर, तसेच कीर्तनाच्या गायनाकरता मला मार्गदर्शन करणारे साईश प्रभुदेसाई यांना अभिवादन करतो. आणि सध्याचं माझं कीर्तनाचं शिक्षण ज्यांच्याकडे सुरू आहे ते सर्वांना सुपरिचित असलेले कीर्तनाचार्य हरिभक्तिपरायण श्रीपादबुवा ढोले यांना अभिवादन करतो, सप्रेम नमस्कार करतो. माझे वडील हरिभक्तपरायण महेशबुवा सरदेसाई सगळ्यांना सुपरिचित असलेले असे कीर्तनकार. त्यामुळे लहानपणापासूनच साहजिकच कीर्तन ऐकणं, घरात कीर्तनाचं वातावरण होतं. त्याचबरोबर माझे काका हे कराडकर बुवांबरोबर तबल्याच्या साथीला जायचे. त्याचबरोबर माझ्या आईचे वडील माझे आजोबा हे उत्तम तबला वाजवायचे आणि तसेच माझे चुलत आजोबा पेटी वाजवायचे. त्यामुळे सांगीतिक वातावरण हे घरात होतंच. आणि त्यामुळे लहानपणापासून जे जे काही संगीत आणि कीर्तन विषयक असेल ते ऐकायला जायचं ही ओढ असायची. आणि तसं कुठेही कीर्तन कळलं, कार्यक्रम गाण्याचे कळले की लहानपणापासून ते ऐकायला जायचं. आणि ऐकायला गेल्यावर कुठेतरी मागे बसलाय असं न करता अगदी पुढे जाऊन बसायचं आणि ते मनसोक्त ऐकायचं. आणि मनसोक्त ऐकल्यावर त्यातली कुठली गोष्ट आवडली, काय आवडलं, ते का आवडलं हे घरी येऊन बाबांना सांगायचं. आणि यातूनच हळूहळू हे बाळकडू माझ्यापर्यंत आलं. आणि साहजिकच डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, वकिलांची मुलं वकील होतात. त्याचप्रमाणे वडील कीर्तनकार, त्यामुळे साहजिकच आपणही कीर्तन करावं अशी मनात इच्छा निर्माण झाली. आणि माझं गाव मोरडे. या मोरडे गावात महाशिवरात्रीचा उत्सव असतो. त्यात एक दिवस मी कीर्तन करायचं ठरवलं वयाच्या 12व्या वर्षी. तेव्हा मी आयुष्यातलं पहिलं कीर्तन केलं. यानंतर त्याच वर्षी मला गुजरात येथे बडोदा येथे झालेल्या बाल कीर्तनकार महोत्सवात बाल कीर्तनकार म्हणून कीर्तन करण्याची संधी मिळाली. आणि अशा प्रकारे ही कीर्तनाची माझी वाटचाल सुरू झाली. म्हणजे थोडक्यात कीर्तन करावं ही प्रेरणा घरच्यांकडून किंवा घरच्या गुरूंकडून तुला मिळाली. तर तसंच म्हणता येईल. नक्कीच. आत्ताच्या या आधुनिक जगामध्ये सगळं अगदी फास्ट फॉरवर्ड झालंय की कुठेही असं वाटत नाही की एखाद्या गोष्टीमुळे काही अडतंय. पण तरीसुद्धा हल्ली कीर्तनांचं प्रमाण हे खूप जास्त आहे किंवा कीर्तनं खूप जास्त प्रमाणात सादर केली जातात. तर काय असं वैशिष्ट्य आहे? कीर्तनाचं मुख्य वैशिष्ट्य
म्हणजे ही कला आहे, त्यात अनेक कलांचा समावेश होतो. म्हणजे त्यात गायन असेल, वक्तृत्व असेल, संभाषण होतं. त्याचबरोबर सर्वजण एकत्र येऊन नामसंकीर्तन करतात, नामघोष करतात. यामधून सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि हा क्षण असा असतो जो की मनाला आनंद देणारा ठरतो आणि हीच ऊर्जा मनुष्याला आपल्या जीवनातलं कार्य करण्याकरता उभारी देणारी ठरते. आणि सध्याचा काळ बघता जरी फास्ट फॉरवर्ड झालेलं असलं तरीही धार्मिकतेचं, आध्यात्मिक वातावरण लोकांच्या मनात आहे. त्यामुळे कीर्तन या कलेतून हा सर्व प्रकारचा आनंद, गायन, वादन, सगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्यामुळे एक आनंदाचं साधन आणि मनःशांतीचं समाधान आपल्याला या कीर्तनातून मिळतं. म्हणून कीर्तनाचा ओघ जास्तीत जास्त वाढताना दिसतोय. नक्कीच. तर मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बालकीर्तनकार ते युवा कीर्तनकार असा तुमचा प्रवास आहे. तर तुम्ही शालेय शिक्षण काय घेतलं किंवा त्याच्याबद्दल काय सांगू शकता? बालकीर्तनकार ते युवा कीर्तनकार हा प्रवास करत असताना म्हटल्याप्रमाणे सुरुवात 12व्या वर्षी झाली आणि त्यानंतर काही काळ मध्ये मात्र कीर्तनाशी संपर्क थोडाफार सुटला होता. त्यामुळे व्यावहारिक शिक्षण चालू होतं आणि आत्ता मी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण केलं. त्याचबरोबर सध्या माझं BEdचं 2य सत्र सुरू आहे आणि अशा प्रकारे व्यावहारिक शिक्षण सुरू आहे. आणि एकदा गोष्ट अशी घडली की रामनवमीचा उत्सव आला आणि रामनवमीचा उत्सव आला आणि त्याच वेळी बाबांना माझ्या इलेक्शन ड्युटी लागली. आता रामनवमीचा उत्सव बरेच ठिकाणी असतो, त्यामुळे कीर्तनकार उपलब्ध होईनात. मग शेवटी कीर्तन करणार कोण? जन्माचं कीर्तन तरी झालंच पाहिजे. अशा प्रकारे मग आता कोण करणार? म्हणाले तूच कर ना. मग त्यावेळेला मी होकार दिला, पण आता तयारी कशी करायची? तर त्यावेळेला राम जन्माची कथा काय असते, त्याला पूर्वरंग कोणता, अशी बाबांनी मला पुन्हा एकदा सगळी संथा दिली. योग्यरित्या त्याचं मार्गदर्शन केलं आणि 4 वर्षापूर्वी फणसवळे येथे गावात माझा रामनवमीचा उत्सव सुरू झाला आणि तेव्हापासून आता गेली 4 वर्ष सलग मी आता या कीर्तन क्षेत्रात कार्यरत आहे. कीर्तन सेवा माझी चालू आहे. अशा प्रकारे हा बालकीर्तनकार ते युवा कीर्तनकार प्रवास झाला. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गुरुपौर्णिमा नुकतीच झाली आहे. तर कुठल्याही कलाकाराचं आयुष्य हे गुरुशिवाय अपूर्ण असतं. तर गुरुविषयी काय भावना आहेत? ज्या स्वामींच्या अभंगानं आपण सुरुवात केली, गुरु तोची देव, तसं म्हणायला गेलं तर आपण एखादी कृती करू शकतो, पण त्यामागे जर गुरूंचा आशीर्वाद असेल तर ती कृती अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे जीवनात माझ्या तरी गुरुचं स्थान हे असामान्य आहे. कारण गुरु नसतील तर आपण आपलं अस्तित्व लोकांसमोर प्रभावीपणे मांडूच शकत नाही. सध्याच्या काळात गुरुचे प्रकार अनेक सांगता येतील. साक्षात दत्तात्रेयांनी देखील 24 गुरु केले. त्याचप्रमाणे आपणही ज्याच्याकडून जो जो गुण घेतला त्याला आपण गुरु मानतो. त्यामुळे गुरूंचे अनेक प्रकार सांगता येतील. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अनेक वेळा लहानपणी कीर्तनाला गेलो, अनेकांची कीर्तनं ऐकली. त्यामुळे साहजिकच नकळत, मुद्दामून नाही, सहहेतुक नाही, पण त्यांची कीर्तनं ऐकून त्यांची छाप, त्यांची लकब ही माझ्यावर परिणामकारक ठरली आणि त्याचा परिणाम असा झाला, नकळत त्यांचं अनुकरण होऊ शकतं आणि साहजिकच यामुळे ते देखील माझे एक प्रकारचे गुरुच म्हणता येतील, नाही का? त्याचप्रमाणे सध्याच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ ग्रंथ असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळे माहितीचे स्रोत आपल्यासमोर आज उपलब्ध आहेत. त्यामुळे एक प्रकारची जे आपल्याला ज्ञान देतं ते आपले गुरु अशी जर संज्ञा केली तर गुरूंचे अनेक प्रकार पडतात. पण व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, याद्वारे मिळणारं जे ज्ञान आहे त्याची सत्यासत्यता आपल्याला पडताळता येत नाही. किंवा एखादं जर पुस्तक आपण वाचायला घेतलं तर त्या पुस्तकाकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक असू शकतात, पण ते लिहित असताना लेखकाचा जो दृष्टिकोन असतो तो तिथे प्रभावीपणे मांडलेला गेलेला असतो. मग त्या पुस्तकातनं आपण नेमका अर्थ काय घ्यायचा हे आपल्याला कसं बरं समजणार? त्यामुळे खऱ्या अर्थानं आपली कला समृद्ध करायची असेल आणि परिपूर्णतेनं लोकांसमोर जर सादर करायची असेल तर आपल्या जीवनात गुरूंचं महत्त्व, गुरूंचं स्थान हे अनिवार्य आहे.
प्रत्यक्ष गुरु आपल्याला एखादा दृष्टिकोन देऊ शकतो, तर त्याच्याबद्दल एखादं उदाहरण सांगू शकता का? हो, आपण कीर्तनामध्ये वेगवेगळ्या कवींचं साहित्य वापरत असतो. मराठी भाषेत सुद्धा एका शब्दाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात. मग तो श्लोक आपण घेतला की तेथे जो एकच शब्द असतो त्याचा वेगवेगळा अर्थ कोणता आहे किंवा तिथे नेमका अभिप्रेत अर्थ कोणता आहे हे आपल्याला गुरुमुळेच समजू शकतं ना. आता बघा, वामन पंडितांचा एक श्लोक आहे, बाई म्या उगवताच रवीला, दाट घालून दही चरवीला, त्यात गे फिरविताच रवीला, सार काढून हरी चरवीला. आता बघा, या श्लोकामध्ये वामन पंडितांनी कशी बरं रचना केली, तर प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द हा चरवीला आहे आणि त्यातही पहिल्या आणि तिसऱ्या ओळीतला शब्द च बाजूला केलाय आणि रवीला असा शब्द आहे आणि पुढच्या दुसरी आणि चौथी जी ओळ आहे त्यात चरवीला हा शब्द एकत्र आहे. मग आता इथे अर्थ कसा बरं लावायचा हे गुगल आपल्याला सांगू शकतं, पण तिथे जर प्रत्यक्ष गुरु असतील तर ते आपल्याला याचा अर्थ समजावून सांगू शकतात. कसा बरं? सूर्योदय होतोय आणि हा सूर्योदय होत असताना गोकुळातला हा प्रसंग आहे. एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगते, बाई म्या उगवताच रवीला. हा जेव्हा सूर्योदय होतोय, सूर्य वर येतोय, तेव्हा मी काय करते, तर दाट घालून दही चरवीला. इथे चरवी म्हणजे दधीमंथा करण्याचं एक साधन आहे. तर त्या चरवीमध्ये मी दाट असं दही घातलं आणि मग काय केलं, त्यात गे फिरविताच रवीला. म्हणजे इथे रवीला म्हणजे रवी म्हणजे इथे ताक करण्याचं एक साधन. तर असं ते चरवीमध्ये जे दही घेतलंय ते मी रवीने घुसळते आणि असा हा दधीमंथा सुरू असताना हे ताक झालंय, पूर्ण झालंय, हे ओळखायचं कसं, तर त्यावर लोणी येतं आणि लोणी आलं की आपण म्हणतो आता ताक करून पूर्ण झालं. म्हणजे काय, तर त्या ताकातनं लोणी वर येतं म्हणजे सार बाहेर येतं. इथे सार या शब्दाचा अर्थ लोणी असा घ्यायचा आहे आणि ती गोपी सांगते, सार काढून हरी चरवीला. आता चरवीला या शब्दाचा इथे अर्थ चरवणे म्हणजे भरवणे असा घ्यायचा आहे. आता बघा, चारी ओळीत शब्द एकच आहे पण प्रत्येक ओळीचा अर्थ वेगळा आहे. पहिल्या ओळीत रवीला म्हणजे सूर्याला, त्यानंतर चरवी म्हणजे दधीमंथा करण्याचं एक साधन आणि त्यानंतर रवीला म्हणजे रवी म्हणजे इथे ताक घुसळण्याचं एक साधन आणि शेवटच्या ओळीत चरवणे म्हणजे भरवणे. आता हा श्लोक जर आपण गुरुमुखातून शिकला नाही तर याचा नेमका अर्थ आपल्याला कळेल का हो? आणि म्हणूनच कीर्तनामध्ये जेव्हा आपण माऊलींच्या ओव्या सांगतो, नाथ महाराजांच्या ओव्या सांगतो, तेव्हा माऊलींची ओवी ही 3.5 चरणांची असते आणि नाथ महाराजांची ओवी 4.5 चरणांची असते. हे देखील आपल्याला गुरूंमुळेच कळतं की ओवी ओळखायची कशी. त्यामुळे असं जेव्हा आपण संत साहित्य, वामन पंडितांचे श्लोक वापरतो, मोरोपंतांच्या आर्या वापरतो, तेव्हा त्या गुरुमुखातून जर घेतलेल्या असतील तर आपण त्या प्रभावीपणे सादर करू शकतो. गुरूंचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की अधिकार तैसा करू उपदेश, या ज्ञानं आपली पात्रता काय आहे, आपली वकूफ काय आहे हे ओळखून आपल्याला गुरु मार्गदर्शन करत असतात आणि याच मग अशा प्रकारे आपण कीर्तनातून अनुभव घेत 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 आपल्याला गुरूंमुळे स्वची ओळख होते. खूप खूप धन्यवाद. खूप मोठी माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्ही मांडलीत, तर आमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता आपल्या गप्पांचा शेवटही आपण एखाद्या छानशा अभंगाने करूया. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या तोंडून एखादा अभंग ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. एकदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. गुरु माझा जीवीचा जीवन, गुरु माझा जीवीचा जीवन, गुरुविण नेणो आन, गुरुविण नेणो आन, जीवीचा जीवन.
इह भोगा विटलो परभोगा विटलो चरण कमली झालो लीन जीवीचा जीवन दाटले प्रेम गरजतो नाम दाटले प्रेम गरजतो नाम गरजतो नाम दाटले प्रेम गरजतो नाम निशिदिनी पंत भजन निशिदिनी दत्त भजन जीवीचा जीवन गुरु माझा जीवीचा जीवन जीवीचा जीवन जीवीचा जीवन